हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल नीलसरी. मित्रांनो, तुमचं आयुष्य बदलायचंय? मग भरपूर आणि शांत झोप घ्या. हो, दचकलात काय? झोप माणसासाठी वेळ वाया घालवण्याची गोष्ट नसून गुणवत्तापूर्ण झोपेमुळे आपली कार्यक्षमता वाढते. मग अशा झोपेचे महत्त्व, तिचा आपल्यावर होणारा परिणाम आणि छान झोपेसाठीचे उपाय आज आपण पाहणार आहोत स्लीप स्मार्टर या बेस्ट सेलर पुस्तकातून. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत शॉन स्टीव्हन्सन. हे एक आरोग्य तज्ञ आहेत. झोपेच्या समस्यांमुळे होणारे परिणाम त्यांनी स्वतः अनुभवले होते. त्यांनी योग्य सवयींनी त्यावर विजय मिळवला. सो लेट्स स्टार्ट. भाग 1. झोपेचं महत्त्व. व्हाय स्लीप मॅटर्स. लेखक म्हणतात, झोप ही आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याचा पाया आहे. पुरेशी झोप घेतल्याने स्मरणशक्ती व विचारशक्ती सुधारते. दिवसातील सर्वोत्तम निर्णय झोपेवर अवलंबून असतात. झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते. माणूस उत्साही व एनर्जेटिक होतो. एका संशोधनानुसार 6 तासांपेक्षा कमी झोप घेतलेल्या लोकांची कार्यक्षमता 50% कमी होते. झोप तुम्हाला रिचार्ज करते. पण मित्रांनो, आपल्याला झोपेचं महत्त्व तर समजलं, पण खूप लोकांना छान शांत झोपच लागत नाही. मग काय करायचं? तर लेखकाने यावर काही थोड्या गोष्टी आपल्याला सुधारायला किंवा पाळायला सांगितल्या आहेत. टिप्स फॉर बेटर स्लीप. झोप सुधारण्यासाठीच्या सवयी. सवय 1. झोपेची वेळ निश्चित ठेवा. आपलं शरीर नैसर्गिक घड्याळावर चालतं. म्हणून तर बरोबर दुपारी, रात्री आपल्याला ठराविक वेळी भूक लागते. तसेच झोपेचं सुद्धा आहे. म्हणून झोपेची वेळ ठरवून घ्या आणि रोज त्याच वेळेला झोपा. यशस्वी लोक सर्व गोष्टी वेळेत करतात. सवय 2. ब्ल्यू लाईट पासून दूर राहा. आपला स्क्रीन टाइम कमी करा. फोन, लॅपटॉप, टीव्ही यामधून निघणारे ब्ल्यू रेज आपल्या झोपेवर वाईट परिणाम करतात. म्हणून झोपायच्या किमान 1 तास आधी सर्व स्क्रीन बंद करा. यामुळे शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढते, जी झोपेसाठी आवश्यक आहे. सवय 3. झोपायचं वातावरण तयार करा. तुमची खोली शांत, थंडसर ठेवून तिथे अंधार करा. पूर्वी सूर्य मावळला की लोक झोपत असत. अंधार आपल्याला झोपण्यास तयार करतो. चांगली गादी व उशा वापरल्या पाहिजे, जेणेकरून शांत झोप लागते. लेखक म्हणतात, तुमची झोपायची खोली हे पवित्र स्थळ असायला हवं. बरं का? यानंतर लेखक महत्वाच्या आणि तिसऱ्या भागाकडे वळतात. आहार आणि झोप. झोपायच्या आधी जर जड आहार घेतला तर पचनात अडथळा येतो आणि झोप लागत नाही. म्हणून 2 गोष्टी करा. 1. हलकं आणि वेळेवर जेवण करा. रात्री जड अन्न न घेता हलकं अन्न घ्या, जसं की सूप, फळं किंवा दुधाचे पदार्थ घ्या. 2. कॅफीन किंवा अल्कोहोल टाळा. कॅफीन तुम्हाला जागं ठेवतं. कॉफी, चहामुळे झोप येत नाही, तर अल्कोहोलमुळे झोप बिघडते. म्हणून झोपायच्या 4 तास आधी अल्कोहोल किंवा कॅफीनचे सेवन टाळा. चौथ्या भागात व्यायाम आणि प्रकाशाचं महत्त्व स्पष्ट केले. नियमित व्यायाम केल्याने झोप सुधारते, पण झोपण्याच्या अगदी आधी व्यायाम नाही करायचा बरं का. 2 तास आधी तरी किंवा सकाळी करा. लेखकाचं असं निरीक्षण आहे की जी व्यक्ती नियमित चालायला जाते तिला रात्री चांगली झोप येते. 2. नैसर्गिक प्रकाश. सूर्यप्रकाश आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सकाळी सूर्यप्रकाशात 10 ते 15 मिनिटं घालवली तर शरीरातील जैविक घड्याळ योग्य प्रकारे कार्य करू शकते. भाग 5. मानसिक आरोग्य व झोप. मेंटल हेल्थ अँड स्लीप. मानसिक आरोग्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे ताण कमी करा. झोपेच्या आधी ध्यान, प्राणायाम केले तर मनातील चिंता, ताण दूर होण्यास मदत होते. बऱ्याचदा तर चिंतेमुळेच आपल्याला झोप लागत नाही. म्हणून ताण कमी करा. आभार, ग्रॅटिट्यूड. झोपण्याआधी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार माना. उदाहरणार्थ, थँक्स देवा, आजचा दिवस मजेत गेला. आपल्या कुटुंबाचे, आपल्या शरीराचे आभार माना. मित्रांनो, चांगली झोप ही केवळ विश्रांती नाही, तर आपल्या यशाचा पाया आहे. आणि जर तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक कार्यक्षम आणि आनंददायी करायचं असेल तर आजपासून झोपेवर लक्ष द्या. या
टिप्स फक्त ऐकून व वाचून उपयोग नाही, तर त्या अंमलात आणा. आणि हो, तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन ते घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमचे अनुभव नक्की सांगा. सबस्क्राईब माय चॅनल. And the last, thank you so much friends. Keep smiling.